नमस्कार, सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि आई मुंबादेवीच्या कृपाछायेत वसलेल्या या मुंबई नगरीतील भजनाची पंढरी असलेल्या या भांडूप नगरीमध्ये आज या टेपीपाडा विभागामध्ये वंदनीय आणि पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनानिमित्त टेपीपाडा विभागामध्ये डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आदरणीय आयोजक कमलेशजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून आज बाळासाहेबांचा 13वा स्मृतिदिन या ठिकाणी संपन्न होत असताना या परमेश्वराचं नामस्मरण आणि उपस्थित मायबाप भजनी श्रोत्यांची भजनी रूपाने सेवा व्हावी या उदात्त हेतूने डबलवारी भजनाचा जंगी सामना ठेवून आम्हाला या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी स्वतः महेश बाबू मालक, मुक्काम पोस्ट श्रावण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबईमध्ये राहण्याचं ठिकाण मुंबई मालण आपापाडा मला पकवाज साथ करतायत असं या महाराष्ट्रातील नामवंत पकवाजवादक आदरणीय अंकित शिंदे तबला साथ करतायत आदरणीय सहदेव सावंत आणि माझी कोरस मंडळी यांच्या वतीने मायबाप आयोजकांचे लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे या डबलवारी भजनासाठी मला जोडीला लावलेले या भांडूप विभागातील ज्यांनी अगदी कमी वयामध्ये आपलं नाव या भजनी क्षेत्रामध्ये लौकिक केलं असे आमचे परममित्र सुयश कारणे बुवा, त्यांना पकवाज साथ करतायत ते आमचे मित्र विनोद मांडवकर, तबला साथ करतायत सिद्धेश घोहाडी आणि त्यांची कोरस मंडळी यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय, त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी अनेक मायबाप भजनी श्रोतेजन या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. या विभागाचे शिवसेना विभाग उपविभाग प्रमुख प्रकाश माने साहेब, त्याचप्रमाणे विभाग संघटक रामप्रसाद चतुर्वेदी, संदीप कुंभार शाखा प्रमुख, त्याचप्रमाणे सुलोचना शिंदे, त्याचप्रमाणे शक्ती सिंग, वर्षा मंडलिक, ज्योती खानविलकर आणि अनिता येवले, त्याचप्रमाणे या ठिकाणी अमित लाड आणि या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागाचे नगरसेवक आदरणीय उमेश माने यांच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन उपस्थित मायबाप श्रोत्यांच्या मुलांच्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आदरणीय आमदार अशोक पाटील उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. उपस्थित मायबाप श्रोत्यांच्या मुलांच्या आणि माझ्या सुद्धा मातृपितृ देवतेला वंदन करून या संपूर्ण जगताचा आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून रंगदेवता आणि पांडुरंगाच्या रूपाने उपस्थित माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांचा नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत श्री लिंगेश्वर शिवक्षेत्रपाळ कुलस्वामिनी तुळजा भवानी आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने अखंड हिंदुत्वाचा बुलंद आवाज, शब्दांना तलवारीची धार, मराठी माणसाचा आधार, हिंदुस्थानाचा शिलेदार स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून
आणि समाज मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय. हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय आणि या हरिभजनाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हल सात जन्मांची ही लाभली पुण्याई. सात जन्मांची ही लाभली पुण्याई. म्हणून जहलो पालखीचे भोई. म्हणून जहलो पालखीचे भोई. शांतमाय मूर्ती पहाटे सारखी. शांतमाय मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निदान. आम्ही भाग्यवान आनंद निदान. झुलते हळूच दत्ताची पालखी. झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. ओम नमो जी गजवदना. गणराया गौरी नंदना. विघ्नेश भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली सरस्वती. जगत माता भगवती. ब्रह्मकुमारी वीणावती. विद्यादात्री विश्वाची. नमन माझे गुरुवर्या. सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुणी त्या पवित्र पाया.
चित्तशुद्धी लाभली वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कुंडली श्री गुरु दत्तात्रेय सद्गुरु साईनाथ श्री स्वामी समर्थ श्री लिंगेश्वर श्री क्षेत्रपाल श्री देव कनक आई भवानी आई लिंगमावली आई भगवती छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हरी हर 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 महाराष्ट्र भजन भूषण गुरुवर्य भजन सम्राट श्रीमान रामदास कासले कैलासवासी सदाशिव धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन या कार्यक्रमाचं आदरणीय कमलेश गायकवाड यांनी केलेले एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की राजाभाऊ ओके आमचे राजाभाऊ खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि आज बाळासाहेबांचा मायबाप स्मृती दिन आहे आणि बाळासाहेबांना या भजनाच्या माध्यमातून अनेक भजनी बुवांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. बाळासाहेबांचं कार्य लोकांपर्यंत भजनाच्या माध्यमातून कारण माणूसच तसे होते नाही का. त्यांच्याबद्दल बोलणं आमची लायकी सुद्धा नाही. मराठी माणसांची मोड बांधून मराठी माणसांना एकत्र करून या शिवसेनेची त्यांनी स्थापना केलेली. एकदा जोरदार टाळ्या माझ्या बाळासाहेबांसाठी झाल्या पाहिजेत आणि तुम्हा सर्व तमाम शिवसैनिकांचे पुनश्च एकदा आणि बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचे मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि भजनाला सुरुवात करतोय. कारण भजनाची सुरुवात माझ्याकडे आहे. बरोबर आयोजकांनी दिलेल्या टायमिंगवर मी हईल माऊली 7 वाजता म्हणजे आम्ही टायमिंगचे पक्के. त्याच्यात काय झाला सीएनजीचे पंप सगळे बंद त्याच्यामुळे विषय काय रस्तो मोकळं घावलो अगदी सोसायटीला आणि ह्यो 4 पावला राहता आहे. आम्ही येण्यानंतर मागसून येता आपलं पोट लोकून बघतोय तो सुयश असू दे पण एकदा या मुलासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या भांडूप नगरीतील एक सुंदर व्यक्तिमत्व प्रत्येकाबरोबर प्रेमानं वागणारा एक छोटासा मुलगा आणि या भजनी क्षेत्रामध्ये अत्यंत कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक केलं. पुनश्च एकदा खरोखर असाच तुझी प्रगती होत राहो अशी त्या परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनाला सुरुवात करतो. बराच वेळ झालेला आहे. साऊंडवाल्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. अथक प्रयत्न बिचाऱ्यांनी केले आणि परंतु मॉनिटर थोडेसे जवळ असल्यामुळे थोडीशी हमिंग मारता त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मायबाप जग वेगळं आहे. या जगामध्ये चांगलं लोकांना नको आहे. जर एखाद्याची पोरगी पळान गेली समजा गावच्या ठिकाणी एखाद्याची पोरगी पळान गेली तर ता वाडीभर समजाच्या आधी मुंबईत सगळीकडे समाजलेला असा इतके आपला नेटवर्क स्ट्रॉंग आहे का. पण एखाद्याच्या मुलीने 10वी-12वी मध्ये 95-90% मार्क घेतले तर ती लोक ती बातमी पोचूची नाही कारण ता चांगला झालेला असता. म्हणून हे आमचं चांगलं हरिनाम हे परमेश्वराचं नामस्मरण तुमच्यासारख्या
परमेश्वराच्या रूपाने उपस्थित असणारे मायबाप श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते साऊंडवाले करतायत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. भजनाला सुरुवात करतोय. 100% हळूहळू भजनाच्या माध्यमातून मजा येणार आहे. असू दे. तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतोय. धन्यवाद. गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने